गुड मॉर्निंग गाईज आणि नमस्कार. आज मी इकडे एकटीच आहे. एक हात आतमध्ये झोपलेला आहे. मी त्याला 1000 वेळा उठवलं पण तो माणूस उठायचं नावच घेत नाहीये. आज आम्हाला जायचंय काशीला. आमची फ्लाईट आहे. आम्हाला स्किन केअर करायचं, थोडंसं आवरायचं, म्हणजे झाडांना पाणी बिणी घालायचं, पण तो माणूस उठत नाहीये. तुम्ही बघू शकता माझ्या स्किनची हालत थोडंसं डल झालं आणि ट्रिपला जायचंय तर विचार केला की जरा आपण तो रिवाइव्ड चेहरा घेऊन जाऊया. आणि मी विचार केला की आता तो माणूस उठत नाहीये, मग आपण त्याला झोपेत स्किन केअर करूया. काहीच वाटत नाहीये. मी त्याला किती वेळा उठवून झाली. त्याच्या नादात मी ते माझा व्हिडिओ वगैरे अपलोड करायला ठेवला होता. स्टील हा उठत नाही. एवढी कामं मला एकटीला करायला लावतो. आणि आज दाढी काढली आहे तर माझ्याकडे जास्त सरफेस एरिया आहे मास्क लावायला. यश मी तिला मसाज करू. थोडासा हात काढ ना. मसाज करते. उठ जाओ. उठ जाओ. काय लावते झोपू दे ना यार थोडा. असं काय करते यार. मग काय झालं. मला तुझी किती काळजी आहे. अरे यार हॅलो नको, उशीला लागेल. चल ना, उठ ना. अजून किती उठू आता. लाव आता. काय मी स्वप्न बघत होतो. मला गार गार लागलं इकडे. आता तुला लावून द्यायला लागेल. प्लीज लवकर प्लीज. लाव ना आता. घे, मी तुला इथे लावून देते. आणि आम्ही नेहमी ट्रिपला जायच्या आधी असं थोडंफार स्किन केअर करतो. आणि ह्याच्याने ऍक्च्युली ग्लो होतो चेहरा. येस. आणि हा मास्क ना शिवानीने माझ्यात फरकच नाही कळत. एवढा ग्लो येतो. मी हा मास्क भरपूर वापरलाय आधी. तुमच्या फेसवरती जो टॅन वगैरे झालेला असतो आणि डल दिसतो ना चेहरा, ते सगळं ह्याच्याने निघून जातं. डलनेस निघून जातो, टॅन निघून जातो. आणि येस, छान ग्लो येतो. झोपेतून उठ जरा, नीट बोल. असा आणि हा मास्क ना धुतल्यानंतर स्किन एकदम अशी टाईट नाही वाटत, ड्राय नाही होऊन जात. असं मस्त वाटतं लावल्यानंतर. एकदम असा ग्लो करतो चेहरा. मी तर ठरवलेलं, जर आता नसतं लावलं ना, मी यशला चॅलेंज देणार होती फ्लाईट मध्ये लावायला. मग बघू. मी खरं देणार होती. मी ठरवलेलं. गार वाटतंय छान. आणि तुम्हाला माहितीये एक फॅक्ट, हा मास्क ना राजकुमार राव आणि हिमेश रेशमिया पण वापरतात. म्हणजे मला सोडून अजून 2 स्टार्स आहेत जे वापरतात. ओ माय गॉड. नाकाला पण जरा लावते, फासते, कारण की इकडे मला ऑइल खूप होतं. नाक माझं खूप ऑइली होतं. आणि हे ऑइल पण कंट्रोल करतं आणि ब्लॅकहेड्स पण काढून टाकतं. या माणसाने कालच केस सेट केलेले म्हणून मी याला काय लावलंय बघा. पण क्यूट दिसतोय यार यश. एक मिनिट, मी मिशी ठेवली. मी आता नेक्स्ट लेवल हँडसम होणार आहे, कारण हे पण सगळं लावलेलं आहे. तर प्लीज माझ्या लांब उभं राहून थोडं बोल माझ्याशी. चल. बोलू नको. तुला माहितीये यश, आता केस मागे गेल्यावरती कळालंय की एवढा पाड बाकी आहे. आदमी रखा है छोटू, हमारी सब जरूरतें पूरी करने के लिए. नीट जरा शिवानी, जरा नीट. तोच काय. डन गाइस डन. मेरा खूबसूरत चेहरा दिख रहा है क्या. खरंच यार, खूप छान वाटतोय. खूप हे मस्त. मला वाटतं कुठेतरी जाण्याच्या आधी मस्त ग्लो येते. आता फॉक्सटेलची चालू आहे बिगेस्ट समर सेल. लिटरली ह्या सीझनचा हा बिगेस्ट सेल आहे, ज्यात तुम्हाला बाय 2 गेट 4 ची ऑफर मिळणार आहे. सो तुम्ही 2 प्रोडक्ट्स घेतले की तुम्हाला 2 फुल साईज प्रोडक्ट्स फ्री मिळणार आहेत आणि प्लस 2 लिमिटेड एडिशन बॉडी केअर मिनीज सुद्धा. सो बाय 2 अँड गेट 4. सो लवकर डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन एकदा तुम्ही चेक करा. आता बाकीची तयारी करायला हिला मी उचलून घेऊन जातो, कारण हिने माझ्यासोबत सकाळी जो कांड केलाय, आता मी हिच्यासोबत. पण बघ ना यार, तुझा लुक बघ किती गोरा दिसतोय. मी नाही बोललो. मी बोललो का नाही. मला माहिती होतं हे होणार आहे, पण ज्या प्रकारे तू हे सगळं केलंस त्या प्रकारेचा बदला घ्यावा लागेल ना. आता माझी बॅग पण हीच. चाललोय अॅनिव्हर्सरी ट्रिपला. नको भांडूया आपण, लवकर निघतो गाईस. बाय. भेटतो तुम्हाला. टोचते यार. चला भेटतो तुम्हाला फ्रेश होऊन. पिस्ता खालो फ्रेंड्स. दे मला एकच. सो गाईज, पूर्ण घर चकाचक केलेलं आहे आणि आता मी निघतो, कारण की ट्रिप वरून घरी आल्यावरती असं चकाचक बघून असं बरं वाटतं. दिलासा मिळतो. दिलासा की आपण आपल्या घरी आलोय, आता आपल्याला विश्रांती करायची. कारण ट्रिपला जाताना तर गेल्यानंतर विश्रांती असतेच, पण घरी आल्यानंतर पण 1 दिवसाची विश्रांती गरजेची आहे.
यावेळेला कमी सामान घेऊन जातोय आम्ही. फक्त एक बॅग आणि एक हे, त्याच्यात पण सगळं कॅमेरा, चार्जर, या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता पटकन आम्ही एअरपोर्ट वरती जातो. खूप लवकर निघतोय आम्ही आम्ही T1 ला चाललोय, कारण पण तिकडे असं ना सबवे वगैरे नाही, मग आमच्या हा. डाएटचा थोडासा झोल होऊ शकतो. बघूया काय होतं. खायला काय मिळणार आहे बघूया आता. आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आम्हाला कोण दिसला आज? आज आम्हाला ओरी आणि ओरी आणि- हा, जान्हवी जान्हवी. कपूरची बहीण होती, ती खुशी कपूर होती. खुशी येस हा, येस. सो खुशी कपूर दिसले. ते म्हणजे असं समोरासमोर बघायला एकदम नॉर्मलच वाटतात रे. तर येस, आता आम्ही बघू. मला ना तुम्हाला सांगते काय घपला झाला का दिसतोय? काय माहिती. आय थिंक माझा कॅमेरा आहे किंवा असं. हा, आता मी ओरिजिनल कलरचा सो दिसतोय. काय झालं, आम्ही जेव्हा ही बुकिंग केली ना, मला वाटलं वाव गर्दी कमी असेल आणि काशीला तर उन्हाळ्यात कोण जात नाही. युजली सगळे असे नोव्हेंबर डिसेंबरला वगैरे जातात. पण आम्हाला आत्ता कळलं की हा लॉंग विकेंड आहे आणि खूप Yes, गर्दी होती. Good म्हणजे Friday. चेक इनलाच खूप गर्दी होती. येस. So, पण लवकर झालं, असं काय वेळ नाही लागला, गर्दी वेळ होती. नाही लागला. हा पण लवकर पण असणार ना, पण तिथे पण गर्दी असणार. Yes. यशला मी मनवलंय एक साधा डोसा खायला, जे आम्ही दोघांमध्ये शेअर करणार आहे. कारण की आम्हाला न्यूट्रिशनिस्ट बोलले की तुम्ही दोघं मिळून सुकी भेळ खाऊ शकतात. बट ॲज पर ChatGPT सुकी भेळमध्ये जास्त काप्स आहेत आणि पण साध्या सुकी नव्हती डोसामध्ये टाकली मी. कमी. एक मिनिट, परत आपण जरा ट्राय करूया. मी सुकी नव्हती टाकली. मी माझं मन बनवलं, माझं मन नाही मारू शकत आपल्या हिने आणि मग anniversary ला. नंतर मागे सबवे बघितलं तर ही बोलली अरे बंद आहे, अरे बंद आहे. बंद बघण्याच्या आधीच बोलायला लागलेली, पण ऍक्च्युली बंद आहे. एक बघूया. साधा डोसा दोघांमध्ये, ज्यात फक्त 30 ग्रॅम्स काप्स आहेत. ही व्हिडिओ ट्रेनरला जाणार आहे. हा, काहीतरी भीती. जनरल असं वाटतं की एवढं खाऊ संपायला नको लवकर. भाई कसलं किती दिवसानंतर खाल्ला ना डोसा. किती दिवसांनी तोंडाला चव आली आहे. शपथ शपथ. पण तिकडे जाऊन नाही करायचं हे सगळं शिवानी. नाही. नाहीतर मी खरंच सांगेन Subway. तुला. हा, पण आता Subway. मी झोपेत होती ना म्हणून. मस्त आहे भाई. डोसा एक नंबर आहे. खातो जरा आणि जरा मजा घेतो. इथे ना आम्ही आता T1 वरती आहोत. इथे डोसाची प्राइस 400 रुपये होती. पण जर तुमच्याकडे अडानी वन ॲप आहे तर तुम्हाला फ्लॅट 50% ऑफ. तर तुम्ही तो ॲप डाउनलोड करून ठेवा जर तुम्ही एअरपोर्ट वगैरेला येणार. येस. आणि आम्हाला भरपूर वेळेस फायदा आला अडानी वन ॲपचा. आम्ही जेव्हा पण इथे येतो ना, काय ना काहीतरी मिळतं. एक बॅग पण मिळाली आम्हाला फ्रीबी म्हणून, ती पण तुम्ही बघू शकता आमच्या एका. एवढं डेंजर टर्ब्युलन्स कधीच फेस नाही केलं. भाई साफ केवढी हलते भाई. बस रस्त्यावर खड्डे असतात ना, तेवढी हलते आणि धप डिप मारते. माझं हार्टबीट पास झालं माहिती आहे थोडं. मी जेव्हापासून त्यांनी अनाऊन्स केलं ना की फ्लाईट उतरते आहे, तेव्हापासून जी हालत खराब झाली ना आमच्या. एकतर इकडे विजा चमकत आहेत, एवढ्या जवळ आलो आहे आणि आमची फ्लाईट धपकन खाली जाते आहे. असं वाटतं की आम्ही मुंबईच्या रस्त्यांवरती गाडी चालवतो आहे, ते पण पावसाच्या खड्ड्यात. याला दिसतोय ना रनवे भाई. सगळ्यात अनकम्फर्टेबल फ्लाईट आहे माझ्या लाईफ. सगळ्यात घाबरणारी. मला वाटलं की आता आम्ही डायरेक्ट काशी पोचतोय. मला पण वाटलेलं 2 मिनिटासाठी. मी आलोय बाई जवळ. थांब आता लँडिंग पण बघूनच जा. मला जोपर्यंत ती थांबत नाही ना तोपर्यंत मला भीती वाटणार आहे. नाव घेणार आहे दिवस. आले आईच्या गावात याच्या एवढा जोरात का नाही तो खाली. थांब ऐक. टच स्मूथ केलेला आहे. स्मूथ झालंय. पण आकाशात ना, आणि मला वाटतं ना इथे पाऊस पडतोय. येस, इथे पाऊस पडतोय ब्रो. मागे बाहेर ब्रेक मारणार आहे की नाही. स्केट बीट नाही ना मारणार भाई. ड्रिप मारतोय. पण भाई म्हणून एवढी डेंजरस फ्लाईट होती भाई. तेच बोललो. फुल फाटलेली. खोटं नाही बोलत. माझी हार्टबीट स्लोच होत नव्हती. ओके, आम्ही पोहोचलो आणि आम्हाला ह्यांनी सोडलंय. शिव कुमार उपाध्याय, धन्यवाद. आणि यांनी आम्हाला भरपूर जागा सांगितलेत. बहुत जगह बताया इन्होंने हमें जहाँ हम यहाँ घूम सकते हैं. आपको कैसा लगा? आपको कैसा? हम ज़्यादा मिले नहीं है. थैंक यू सो मच हमको बताने के लिए. हम अभी नंबर आपका डाल देंगे डिस्क्रिप्शन में. जब भी कोई आएगा यहाँ पे तो आपको कॉल कर लेंगे. धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप छान माणूस आहे. खूप यांनी मस्त दाखवला. आता आम्ही गाडी बॅग घेऊन उतरतो.
आता आपण करणार आहोत नमस्कार गाईज, सॉरी आम्ही बाहेरून आतमध्ये तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण हे खूपच बिझी रस्ता आहे बाहेर. पण जेवढा बिझी रस्ता बाहेर आहे तेवढंच आमचा काम हे घर आहे. क्यूटेस्ट आणि स्मॉलेस्ट एअरबीएनबी Airbnb. टूर. खूप अमेझिंग ठेवलंय आणि या साईडला आहे, इकडून दाखवूया. तुम्ही जसं दाराच्या आत येता तसं तुम्हाला इकडे समोर एक बेड दिसणार आहे, बाथरूम दिसणार आधी थांब, आधी इथून ही अशी छान प्लेट्स डेकोरेशन. वगैरे. ही आता बॅग आम्ही इथे ठेवली आहे आणि इकडे बघा कीप युअर शूज अँड चप्पल आउटसाइड त्यांनी लिहिलेले बाहेरच ठेवायची. त्याच्यानंतर लुक ऍट दिस. आणि हे एवढं अमेझिंग आहे ना, एकच रूम आता लाईट छोटी आहे आमचा, म्हणजे छोटा रूम का बोलली मी, जस्ट दिस आणि बाथरूम. पण खूप क्लीन आहे. आम्ही ऍक्च्युली छोटा रूम का घेतला बिकॉज आता दोघच आहोत, तर आम्ही ऍडजस्ट. हा, आणि हा काय वाईट आहे, आपला हॉटेल रूम पण एवढाच असतो. हॉटेल सारखंच आहे. सेम टीव्ही आहे, स्मार्ट टीव्ही आहे, रिमोट वगैरे ठेवलेलं आहे, त्यांनी पाणी ठेवलेलं आहे, गरम करायचं ठेवलेलं आहे, वायफाय आहे, फ्रीज आहे, वायफाय, फ्रीज पियायचं पाणी आहे, चेअर आहे, बेड आहे मोठा. काय काय माहिती या बुक मध्ये तुम्ही फिरू कुठे शकता ते पण सगळं दिलेलं आहे. हो, प्रॉपर बनवलेलं आहे खूप आहे बघ, आणि charts खूप कुठे कुठे स्वस्त खाऊ आहे शकता. हा एअरबीएनबी. मी खाली लिंक टाकेन. हे बघा ना, फूड ऑफ वाराणसी सगळं त्यांनी दिलंय. हो यार, खूप कुठे amazing आहे. जायचंय. आणि तुम्हाला माहितीये या रूमचा जो आहे ना ओनर, तो डॉक्टर आहे. धन्यवाद हा, धन्यवाद. यश बोलेला की चम्मच हा, नाही. चम्मच का तुला माहितीये? कारण आम्ही प्रोटीन इथे आलेलं आहे, आम्ही आमच्या डाएटला कॉम्प्रोमाइज नाही करणार आहे, त्यासाठी प्रोटीन आणले. तर ढवळ्याला ढवळ्याला. ग्लासेस तर दिसलेले मला. हो, आणि खूपच छान असं पेंट वगैरे केलेलं आहे. आता लाईट हे लॅम्प्स नाही लावू शकत. खायला पण छोट्या छोट्या गोष्टी ठेवल्या आहेत. बघ ना, लेमन ऑल इन वन, प्यायला रिअल ज्युसेस ठेवलेले आहेत. खूप काय काय हो. अमेझिंग, मला आवडलं. आणि आता आम्ही लाईट्स नाही लावू शकत कारण की पावसामुळे लाईट गेली आहे. पण हे मला आणि भाई खूप अचानक आवडलं, भयानक पाऊस. खूप आवडलं. लाईक इथे रिमोट वगैरे आणि इथे ठेवायला, कपाट आणि पण आहे राईटला हे तुझ्या. पण किती क्यूट वाटतंय, हो. मस्त वाटतंय. आणि मेन म्हणजे क्लीनेस्ट बाथरूम बाथरूम आहे. आणि मला एक गोष्ट खूप आवडते, हे उज्जैनला पण लागू होते. कारण उज्जैनला आम्ही ज्या एअरबीएनबी मध्ये जातो, वायपर का ह्याला काही जे पण बोलतात स्वीपर ते असतंच. यांच्या इथे पण क्लीन ओला नाही राहत बाथरूम. येस, टॉवेल आहे. छान आहे, छान आहे, खूप छान. पासू छान आहे. ओके, तर आता आम्हाला जी टॅक्सीवाला होता ना, हा. तुम्ही जसं एअरपोर्टच्या बाहेर येताना तुम्हाला टॅक्सीवाले हैराण करतील, प्रायव्हेट टॅक्सीवाले. मी तरी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगेन की गपचूप रॅपिडो, उबर किंवा ओला करा. बिकॉज सगळे 700 रुपये 800 रुपये, आणि तेच उबर ओलावरती 500 550 आहे. प्लस तुम्हाला आणि- 60 रुपये भरायला लागतात कारण पार्किंगचे Parking. त्याला. आणि ते योग्य आहे का माहितीये? कारण तिकडे जी पार्किंग आहे ना एअरपोर्टची, तिकडे ते लोक उबरला येऊन थांबतात, हा. पार्किंगचे पैसे भरतात आणि त्याच्यामुळे तुम्हालाच लवकर कॅब मिळते Yes. तिथल्या तिथे. तर ते सगळं आहे. तर तुम्ही उबर ओला वगैरे करा. आणि आम्हाला माणूस खूप छान मिळालेला, त्यांनी आम्हाला सगळी डिटेल सांगितलं की तुम्ही काय कुठे खाऊ शकतात. आणि अजून एक गोष्ट की आम्ही प्री बुकिंग केली आहे, आम्ही स्कूटी घेतली बिकॉज बनारसला भरपूर चालावं लागतं. इथे टमटम पण आहे, पण टमटमचं असं आहे ना की ते तुम्हाला एका पॉइंट पर्यंतच सोडतो. पॉइंट पर्यंत सोडतात आणि पुढे खूप चालावं लागतं, लाईक आणि- 1-2 किलोमीटर Yes, चालायचं. तो एक पॉइंट आहे. असं ते लोक बोलतात की 100 मीटरवरच आहे, पण ते 100 मीटर नसतं, त्याला 2-2 किलोमीटर चालायला हा. लागतं, एक म्हणून किलोमीटर. आता आम्ही दोघंच आहोत, तर विचार केला की आपण बाईक वरती बनारस आणि फिरूया. रियालिटी पण तुम्हाला कळेल ना, ऍक्च्युअली कुठपर्यंत थांबतात नाही थांबतात, Yes. आता तुम्हाला सगळं तर सांगतो. ते सगळं आहे. आणि तो पण बोलला मला टॅक्सीवाला की बेस्ट केलं तुम्ही. आणि आम्हाला तुम्हाला माहितीये 3 दिवसाचे 2000 झाले. नाही, 1500. 1500 3 दिवसाचे. सो पर डे 500 फॉर स्कूटी. मग पेट्रोल काय इतकं जाणार नाही बिकॉज सगळं जवळ आहे. जवळच फिरणार आम्ही. तर एकदम बोलतात ना, भारी काम झालंय. आय लव्ह इट. इकडे आल्या आल्या कुठल्या टाईपच्या रिक्षेत आम्ही बसलोय बघा. हे मला वाटतं आपण दिल्लीला पण केलंय. येस. भाई, एवढ्या बिझी रस्त्यामध्ये यांनी आम्हाला रॉंग साइड वर घेतलंय आणि रॉंग साइड वर घेऊन त्याची हिंमत बघ ना बाई, कुठपर्यंत नेतोय, कसा नेतोय. आणि कानात खूप हॉर्न वाजवत आहेत, खूप हॉर्न. कानासाठी गोळ्या आणा. हो, कारण खूप मुंबईच्या बाहेर कुठेही जातात कानात घालायला गोळ्या आणा. हो. गोळे बोळे खूप हॉर्न वाजवतात. खूप जास्त. जरा बम्पी राईड असणार आहे कारण सस्पेन्शन इकडे एवढे नसतील. आले आम्ही इकडे आलोय. पहिले सर्व शरद वाहना कार बाजार हे ओनर आहेत इकडचे, यांच्याकडनं आम्ही गाडी घेतली. 2 व्हीलर घेतली इकडे, ही वाली आहे मला वाटतं. आता गाडी घेऊन कसं आम्हाला जरा इझी पडेल इथून गाडी घेऊन जायला, कारण 4 व्हीलर छोट्या गल्ल्यांमध्ये जात नाही इकडे. ये है हमारे गाडी देने वाले. नमस्कार, हर हर महादेव. हर हर महादेव. धन्यवाद आमच्या. कुठे अजून फिरायचंय? हाँ, यांनी अजून सांगितलं आम्हाला कुठे कुठे फिरायचे. थैंक यू उसके लिए, हमें बताने के लिए कहाँ जा सकते. धन्यवाद. आप देखना, आपको वीडियो भेजेंगे तभी देखना आप. आमची आणि गाडीची व्हिडिओ घेत जावा एकदा, म्हणजे आपल्याला नंतर डॅमेज का कोई प्रॉब्लम नहीं होगा. अच्छे से नाही, ना, एकदम चांगली. चारों तरफ से लेना प्लीज, एक ही साइड से मत लेना प्लीज. चारों तरफ से मैडम, चारों तरफ से ले लीजिएगा. घेतलीये रे. हे बघा आम्ही कुठे आलो आहोत, बाटी चौका. आणि काय वाईब आहे.
वाईब आहे वाईब आहे. जरा दूर आहे दूर आहे. उतर. हे बघा फुल वाईब आहे, म्हणजे आम्ही काहीच खाल्लं नाहीये. हे बघ अगं पण एंट्री तिकडे पण होती, काय तिकडे पण एंट्री होती. हा एसीवाल्यात बसायचं का? येस एसी मध्ये बसूया. हे बघ लेफ्टला टेस्ट ऑफ बनारस. टेस्ट ऑफ बनारस आणि फुल असं मोठं आहे आणि हे खूप फेमस आहे. किती काय काय आणि इथे शॉपिंग साठी पण आहे आणि सगळ्याच गोष्टी आहेत. नाईस नाईस. चल रेस्टॉरंट जाऊया पाहिजे. आधी रेस्टॉरंट जाते. हे बघा कसं दिलंय मेन्यू. साधं काम नाही भाई, साधं काम नाही. मेन्यू बघा हा. आणि आज आम्ही चीट करणार आहे. बोल. एक दिवस करूया, पण आम्ही तरीही लिट्टी कमी खाणार आहे कारण दॅट इज व्हेरी कार्ब हेवी. म्हणून ते कमी ठेवून आपण चोखा चोखा जास्त करू, त्याच्यात पण बटाटा कमी असला आणि हे आमचं लास्ट चीट आहे. हा. ह्याच्या पुढे काहीच नाही. फर्स्ट अँड लास्ट. फर्स्ट पण आहे. आणि वाईब बघा. गुड न्यूज आहे आम्हाला. न्यूट्रिशनिस्ट आम्हाला वाईट वाटत होतं म्हणून शिवानी बोलली की एक काम करूया, न्यूट्रिशनिस्टला फोन तर करूया. मग तिला फोन केल्यानंतर ती बोलली की चलेगा आप खा लो. हा. तर लेकिन ती आम्ही- बोलली की हे जास्त खाऊ नका, हे हे जास्त जास्त. खा, पण कारण की ह्याच्यात पण बँगन बटाटा आहे चालतं. नको थोडासा. खाऊ बटाटा. बटाटा नाही खाणार आम्ही ते नुसतं बँगन आणि हे पनीरचं आहे. भाई. आणि त्यांनी हे गरम गरम बनवलेलं आहे. गरम. मला तोंडाला पाणी येते. घी घी चटणी. आणि घीला काय प्रॉब्लेम नाही. घी इज फॅट. फॅट इज अलाउड आणि हे बघा टोमॅटो चटणी, मिरची, कांदा. आणि हे काय? हे टोमॅटो चटणी. टोमॅटो हा आणि गार्लिक. आणि हे फुल पनीरचं भरलेलं आहे. आणि साप काय डेंजरस, म्हणजे एवढा अमेझिंग हे होतं ना. ते चल लोकं टेस्ट कर तर घे. आणि मी पनीरवाला घेतलाय, म्हणजे माझं प्रोटीनचं मी व्यवस्थित विचार पाहून करतो. तिखट आहे मस्त मिरची. मिरची अमेझिंग आहे. हे खूप अमेझिंग लागतंय काय जे पनीरवाला आहे. हे मस्त एक नंबर टेस्ट आहे. आणि जर तुम्ही इथे येत असाल तर इथे Must मॅन्डेटरी आहे. मॅन्डेटरी आहे. बघा तुम्हाला नाव दाखवतो बरोबर. बाटी चोखा. भाई शिवानी हात धुवायला गेली पण एवढं अमेझिंग रेस्टॉरंट, एवढं जबरदस्त रेस्टॉरंट आहे ना हे. एक नंबर टेस्ट पण एक नंबर. आम्ही जास्त खाऊ शकत नाही म्हणून, नाही तर मी खूप खाल्लं असते इथे. आणि जेवढं मी खाल्लं मला वाटतं सफिशियंट होतं. आणि यांनी खीर पण दिलेली आहे. आणि यांचं असं आहे ना की ते लोक पण एवढी चांगले आहेत. जर तुम्ही खात नाहीये, जर त्यांना माहिती आहे की तुम्ही खात नाही, तुम्ही भात नाही खात, तर बोलते की चावल की जगह ये ले लो. खीर नाही खात, खीर की जगह वो चुरमा ले लो. खूप अमेझिंग लोक आहेत, खूप स्वीट लोक आहेत आणि खूप एक नंबर जेवण आहे. जर तुम्ही डायट रेस्टॉरंट तुम्हालाकडे एकच जागा आहे जिथे तुम्ही जेवू शकता तर हीच ती जागा आहे बाई. मला खूप जास्त आवडलं इकडचं खाणं, म्हणून मी त्यांना मगाशी बोललो जर तुम्ही डाएटवर आणि तुम्हाला एकच गोष्ट इकडे खायची आहे. ते बघ कुठे करतायत. हा ऑथेंटिक बाई, एकदम ऑथेंटिकली बनवतायत हे बघा. बाई साब खूप अमेझिंग जागा आणि भरपूर जागा आहे बसायला. तुम्ही फुल फॅमिली येऊन बसायला मिळेल. हा अस्सी घाटला जायचं. चलो चलो. खूप कष्ट करून आम्ही इथे पोहोचलोय. हा ब्लॉग चालू केला आणि लाईट आली. आपला ब्लॉग शुभ आहे म्हणजे या सगळ्यांसाठी आहे. तर आम्ही इथे बसलोय आणि इथे गर्दी बघा. त्या सेक्शनची आरती होते. घाटावरती आम्ही उशिरा पोहोचलो म्हणून आम्हाला खूप मध्ये असं लांब बसावं लागलं. त्याने शूट बीट काही झालं नसतं म्हणून मग आम्हाला तिथे माणूस मिळाला. तो बोलला की आगे जाके बैठ सकते हो, 200 तिकीट है. तर इथे तिकीट घेऊन तुम्हाला आरतीच्या असं बाजूला बसायला मिळेल. सगळं एक्सपिरियन्स छान असेल. फक्त एकच आहे की गंगे जी नदी आहे ना त्याला तुम्ही पाठ करून बसताय. पण ते अप टू यू. आम्हाला आयडिया नव्हती की तिकडे कसं काय होणार आहे. आम्हाला तो बोलला की आगे जाके बैठ सकते हो. टोटल हे सगळं पॅक आहे आणि यांच्या समोर आपण बसलोय. इथे बघ नारळ पाणी. भाई गाडी चालवणं इकडे एवढं मुश्किल आहे. पण मी सजेस्ट करेन तुम्हाला बाईक पण नका घेऊ, टमटम बिमटमनी जा. कारण इथे लोक कसेही चालवतात. आणि काही म्हणजे आपल्याला आपण मुंबईत जेव्हा आपण बोलतो ना की ट्रॅफिक आहे, लोक कसेही चालवतात, अजिबात नाहीये. मुंबईमध्ये इकडे आल्यानंतर तुम्हाला वाटेल मुंबईमध्ये किती डिसिप्लिन आहे ट्रॅफिकला, खूप जास्त. ठाण्यात तर हॉर्न नुसतं हॉर्न तर बाबा. आणि हॉर्न का माहितीये, कारण आता आधी मला वाटत होतं की हॉर्न उगाचच का वाजवत आहे, पण ते हॉर्न उगाच नाही, त्यांना सवय झाली. कारण कोणीही कुठूनही येऊ शकतो आणि हे ऍक्च्युली कोणीही कुठूनही येऊ शकतो. रिक्षेतून मुलगा असा ढपकन उडी मारू शकतो रस्त्यावर.
म्हणून डिफिकल्ट येते चालवणं खूप गाडी. तर मी सजेस्ट करेन गाडी नका घेऊ, कितीही येत असेल तरी गपचूप टमटम नाही तर एक छोट्याशा पातळ रिक्षा त्यातून फिरा. कशी वाटते शांतता? शांतता वाटते पण शांतता नाही आहे ऍक्च्युली. लाईटच नाहीये अजून ना आली. आय मीन 10 मिनिटात येईल बोलले. पाऊस पडला ना म्हणून काहीतरी झालं. आपण पेरू नाही आणू शकलो यार. शिट. जाऊ दे. पण आता आम्ही काहीच नाही खाणार आहे. नारळ पाणी पियालो आणि मी इथेच दिवस संपवतोय. भेटूया परत लवकरच. खूप पाय धुळीचे झालेत खूप जास्त आणि खूप कंटाळा आला. म्हणजे आम्ही इकडे डायरेक्ट काल भैरवला जाणार होतो पण मी फोन घरी ठेवून गेलेली आणि ह्याच्या फोनची पण बॅटरी लो. तिने एका माणसाला फक्त विचारलं की अरे क्यों बजा रहे हो हॉर्न. तो आगे गाडी आहे तो हॉर्न नाही बजाय क्या. त्यांचं असं म्हणणं आहे की जर त्यांच्या समोर गाडी आहे तर हॉर्न वाजवायची, पण समोर जर म्हणजे जाऊच शकत नाहीये त्याचं त्यांना नाहीये. आणि मी 2-3 लोकांना विचारलं, सगळ्यांचं हेच मत आहे की जर त्यांच्या समोर गाडी आहे तर हॉर्न वाजवायचा. डेंजरस. गाईज हे बघा आमचा रूम रात्रीचा कसा होतोय, पण या माणसाला प्रॉब्लेम आहे. हे काय करणार आहे अरे, रात्री किती असं? भारी वाटतंय. हे पागल आहे काय? बघ बघितलं लाईट लावल्या माणसाला बघ. अबे लाईट कुठे आहे बघ. मग आई गुड नाईट गाईज, गुड नाईट. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि थँक्यू फॉर वॉचिंग आवर ब्लॉग. असंच बघत राहा वाराणसीचा ब्लॉग आणि पुढचे दिवस. सबस्क्राईब करा, कॉमेंट करा आणि तुम्हाला हा कसा वाटला दिवस ते सांगा. आज जरा कमी झालं पण पुढच्या दिवशी आम्ही अजून काहीतरी करणार आहे आणि अजून काहीतरी प्लॅन ते बघायला विसरू नका.